गेल्या वर्षी मुंबईच्या दादर भागातील कबूतरखाना इथं मोठा वाद निर्माण झाला होता। कबूतरखान्यामध्ये कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी घातल्याने वाद झाला होता। त्यावेळी कबूतरखाना बंद करण्यासाठी मोठी ताडपत्री टाकण्यात आली होती। मात्र आता मुंबई पालिका ही ताडपत्री हटवून इथं पारदर्शक शीटचा वापर करून कबूतरखान्याचं सौंदर्य जपणार आहे। कबूतरखान्यातील एकंदरीतच सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं जाणार आहे। दादर पश्चिम भागात असणारा कबूतरखाना ही खरं तर दादरची ओळख होती। मात्र एक वर्षापूर्वी हायकोर्टच्या निर्णयानुसार, हायकोर्टच्या आदेशानुसार हा संपूर्ण कबूतरखाना जो आहे तो महापालिकेमार्फत बंद करण्यात आलेला आहे। समोरचे आपण दृश्य बघतोय की संपूर्ण जो कबूतरखाना ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी ताडपत्री जी आहे ती खरं तर बांधलेली आहे। मात्र या ताडपत्रीमुळे दादरच्या पश्चिम भागात जे सौंदर्य होते ते खरं कुठेतरी धोक्यात आलेलं आहे आणि त्याचीच शोभा वाढवावी यासाठी महापालिकेकडून कबूतरखान्यावर ही ताडपत्री जी आहे ती काढून पूर्णपणे अक्रेलिक शीटने, म्हणजेच अक्रेलिक शीट म्हणजे पारदर्शक आणि मजबूत थर्माकोलचा किंवा काचेचा जो प्रकार असतो त्यानं पूर्ण झाकावी असाच पद्धतीचा जो प्रस्ताव आहे तो खरं तर देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हा संपूर्ण दादरचा परिसर आहे आणि दादरच्या परिसरात ही कबूतरखाना जो होता तो एक सौंदर्य म्हणून ओळखला जात होता। मात्र आरोग्याच्या दृष्टीनं महानगरपालिकेनं कोर्टाच्या निर्देशानंतर हा संपूर्ण कबूतरखाना जो आहे तो खरं तर बंद केलेला आहे। सध्या मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा संपूर्ण प्रस्ताव जो आहे तो पाठवलेला आहे। त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला तर ज्या ठिकाणी म्हणजे दादरच्या पश्चिम भागात असणारा हा संपूर्ण कबूतरखान्यावरती झाकलेली ताडपत्री आहे ती काढण्यात येऊ शकते। पुढे विकास सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।